नमस्कार. तर आज बनवतो शेवग्याच्या पानांची भाजी. काल जन्माष्टमी झाली आणि आमच्याकडे ना जन्माष्टमी दिवशी प्रत्येक घरात ही भाजी बनते. चला तर मग सुरुवात करूया. इथे मी भाजी स्वच्छ धुवून चिरून घेतली आहे. माझा जन्माष्टमीचा उपवास असल्याने मी कांदा आज वापरत नाही आहे भाजीमध्ये. ते कढईत मी तेल गरम करत ठेवलं आहे. त्याच्यात मिरच्या टाकल्यात चिरून आणि मी अर्धी वाटी तुरडाळ भिजवून ठेवली होती ती टाकली आहे. त्याच्यानंतर चिरून घेतलेली भाजी टाकली आहे आणि छान अशी परतून घेतली. ह्या भाजीमध्ये कांदा आणि लसूण वापरून अजून जास्त चव येते. मी जसं बोलली माझा उपवास असल्यामुळे मी आज स्किप केलं आहे. अशीही छान लागते. व्यवस्थित अशी भाजी परतून घ्यायची आहे. आता आपण चवीनुसार मीठ टाकून घेणार आहोत. इथे वाफ येण्यासाठी थोडंसं पाणी वापरू शकता, पण मी नाही वापरले. मी थोडं जास्त तेल टाकलं होतं. गॅस थोडा स्लो करून त्याच्यावरती झाकण ठेवलं होतं आणि मध्ये 1-2 वेळा अशी परतून बघितली, खाली लागू नये म्हणून. भाजी आपली रेडी झाली आहे. आता मी त्याच्यावरती ओलं खोबरं टाकते आहे आणि पुन्हा एकदा सगळं व्यवस्थित मिक्स करून घेते. इथे आपली भाजी तयार झाली. नक्की करून बघा, आवडेल तुम्हाला. आणि रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.